BHMS महिला डॉक्टरसह 3 महिला ताब्यात। कोल्हापुरातील कळंबा येथील खासगी रुग्णालयावर छापा। बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या कळंबा तालुका करवीर येथील एका खासगी हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी छापा टाकला। या रुग्णालयातून गर्भपाताच्या औषधाचा साठा जप्त केला असून या प्रकरणी रुग्णालयाच्या महिला डॉक्टर दीपाली सुभाष तायंगडे वय 46 राहणार साई मंदिर समोर कळंबा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हिला ताब्यात घेतले असून याच दरम्यान या पथकाने वरणगे पाडळी तालुका करवीर येथे गर्भपाताचे औषध घरपोच करणाऱ्या सुप्रिया संतोष माने वय 42 राहणार रायगड कॉलनी कळंबा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, धनश्री अरुण भोसले वय 30 राहणार शिंगणापूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या 2 महिलांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे। या प्रकरणाने कोल्हापुरात पुन्हा एकदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या या घटनेने उघड झाले आहे। या प्रकरणी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। यात आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा अमोल येडगे साहेबांचा फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल येडगे साहेबांच्या निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली। यात खरं तर हा डॉक्टर जो BMS डॉक्टर होती, डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त OPD बेसिसवर होतं। 5 महिन्यापासून त्यांनी 5 रूम केले आणि आता तिथं 5 कॉट होते। नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अबॉर्शनच्या पिल्स असतात मेडिकल अबॉर्शनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या, आम्ही एक ANC डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितलं की 30,000 रुपये घेऊ आणि 30,000 रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ मेल फिमेल। आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ॲडव्होकेट गौरीने ओळखलं, जो आमचा पूर्वी म्हणजे आम्ही जे तपासणीत पकडले होते लोक त्यातला तो एक BA BCom मुलगा, तो सुद्धा तिथं आलेला ॲडव्होकेट गौरींना दिसला, परंतु त्याने ॲडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गेला। नाहीतर आज आपल्या याच्यात ॲक्च्युली सोनोग्राफीची सुद्धा ही झाली असती, त्यात सोनोग्राफीचे सुद्धा फेक लोक पकडले गेले असते। आता साधारण ताब्यात घेण्यात आले, कशा पद्धतीने कारवाई त्या हॉस्पिटलवर करण्यात आली, गुन्हा दाखल झालेला आहे? हां, आपले डॉक्टर दीपाली आहेत ज्यांना आपल्याला MTP पिल्स देताना पकडल्या गेल्या, त्यांच्यावर आपण FRI दाखल केला आहे। त्यात आपले डॉक्टर देशमुख आहेत, SB देशमुख, त्यांनी ते वैद्यकीय अधीक्षक करवीर चे आहेत खुपिरे RH, त्यांनी हा दाखला त्यांनी हे दाखल केले MLC। आणि शिवाय आपल्या ज्या दुसऱ्या फेक डॉक्टर्स आपल्याला सापडले वडणगे पाडळी येथे, त्या पोरी ॲक्च्युली त्या स्टुडंट होत्या नर्सिंगच्या आणि त्या गर्भपाताच्या गोळ्या विकताना आढळल्या। त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर पण FRI दाखल केला। तो फेक डॉक्टर DHOच्या अंडर येतं म्हणून तो दाखला आपला डॉक्टर मदने यांनी केला, ते THO करवीर आहेत। अशा प्रकारे अवैधरित्या केंद्र चालवणाऱ्यांवर यापुढे काय कारवाई करणार? यापुढे खूप सक्तीने कोणीही माणूसला घाबरला पाहिजे अबॉर्शनच्या पिल्स देताना, एवढी सक्तीची कारवाई आम्ही करणार आहोत। कोणालाही यातनं माफी मिळणार नाही। हे सगळे जे माफिया जे सोनोग्राफी मशीन घेऊन फिरतायत, MTP करतायत, यांना कोणालाही माफी मिळणार नाही। यात आमच्या मागे आता आरोग्यमंत्री आहेत, त्यामुळे आम्ही तर कोणालाही सोडणार नाही। यात आम्हाला कलेक्टर साहेबांची आणि SPंची खूप मदत होते आणि त्या आमच्या सगळ्या एकत्र म्हणजे आम्ही पोलीस डिपार्टमेंट, कलेक्टर साहेबांचं ऑफिस आणि आरोग्य खाते या तिघां मिळून आम्ही कारवाई करतो। त्यामुळे यात कोणालाही माफी मिळणार नाही आणि यापुढे
कोणालाही बेलसुद्धा होणार नाही. नॉन बेलेबल अफेन्स आहे आणि बेलसुद्धा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामध्ये संशयितांची नावे काय आहेत आणि कितीचा मुद्देमाल किंवा काय काय साहित्य जप्त करण्यात आले त्यामध्ये? यात आपल्याला श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांच्याकडनं आपल्याला बऱ्यापैकी 1 ते 1.5 लाख कॅश मिळालेली आहे. त्या म्हटल्या होत्या 80,000 आहे, पण आम्ही ती सगळी पोलिसांनी ताब्यात घेतली आणि शिवाय आम्ही त्यांचं हॉस्पिटल लॉकसुद्धा करून आलो आहोत, कारण ती फक्त OPD बेसिसवर आहे. तिने तिथं 5-6 कॉट टाकले, मेडिकलसारखे औषधं तिथे ठेवले आहेत, त्यामुळे आम्ही ते हॉस्पिटलसुद्धा बंद करून आलो आहोत. आणि तिने जर तिला इंडोर करायचं होतं तर तिने बॉम्बे नर्सिंग ॲक्ट घ्यायला पाहिजे होतं. जर तिला MTP करायची होतं तर तिने MTPची परमिशन घ्यायला पाहिजे. त्यात तिने 2 गायनेकॉलॉजिस्ट अपॉइंट करायला पाहिजे. कुठलीही नियमावली तिने पाळली नव्हती आणि तिला अलाउड नाही MTP करायला आणि सोनोग्राफी करायला. तिच्याकडे हे होत होतं. सर्व धाडीमध्ये खरं तर आरोग्यमंत्र्यांनीच आमच्या आधी मिटिंगा घेतल्या होत्या. सगळ्यांना आम्हाला कलेक्टरला, SPना किंवा मला किंवा डेप्युटी डायरेक्टरना आम्हाला सांगितलं होतं की महिलांचे प्रमाण फार कमी होत चालले आहे आणि त्यात बीड आणि कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे आणि सगळ्यात जास्त ॲबॉर्शन कोल्हापूर आणि बीडमध्ये होतात आणि त्यामुळे महिलांचे प्रमाण कमी होत आहे. तर यावर कडक कारवाई व्हावी. यावर सर आपल्या आता जे PCPNDची नियमावली तीसुद्धा आपण बदलणार आहोत. त्यावरसुद्धा कारवाई आरोग्यमंत्री करणार आहेत आणि हे सगळं सर्व आम्ही आरोग्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच करत आहोत.